जिद्द चिकाटी मेहनत या 3 सूत्रांनी आपला देह झिजवावा, अंधारलेल्या प्रत्येक वाटेवरती यशाचा ज्ञानदीप लावावा. तर नमस्कार, मी जुई सुपेकर आपल्या या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. तर इंटरनल सिक्युरिटी मध्ये आपण काय बघणार आहोत, आता युपीएससी मध्ये मेन्स मध्ये जे काही प्रश्न येतात त्याच्यामध्ये आपण ते सॉल्व्ह कसे करायचं हे बघूयात. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन घेऊयात. काय आहे, जम्मू काश्मीरमध्ये जमात ए इस्लामिक वर बंदी घातल्यामुळे दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले. ठीक आहे, बंडखोरीग्रस्त भागात दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी OGW म्हणजेच ओव्हरग्राऊंड वर्कर्स ने बजावलेल्या भूमिकेचे परीक्षण करा. OGW चा प्रभाव निष्प्रभ करण्याच्या उपायांची चर्चा करा. ठीक आहे, आता काय केलं आपण, आता या प्रश्नाचं काय करणार आहोत, फोड करणार आहोत. फोड करून याला उत्तरामध्ये आपण जोडूयात. पहिलं काय आहे, जम्मू काश्मीरमध्ये जमात ए इस्लामिक. जमात ए इस्लामिक काय आहे, तर एक अशी संघटना आहे जी एक मुस्लिम इस्लामिक धर्माचा प्रचार करते, जे त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मानुसार जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करते मुसलमानांसाठी. ठीक आहे, तर आता त्याच्यानंतर काय बघणार आहे, ओव्हरग्राऊंड वर्कर्स काय प्रकार आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर काय आहे, दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी OGW म्हणजे काय, OGW काय करते, या संघटनांना मदत करते. ठीक आहे, कोणाला, आपल्या दहशतवाद्यांना किंवा नक्षलवाद्यांना मदत करते. ठीक आहे, OGW चा प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी त्याचे उपाय हे बघा. तर काय, पहिलं जमाते इस्लामिक, ओव्हरग्राऊंड वर्कर्स, त्याच्यानंतर काय, OGC ने बजावलेल्या भूमिका, उपाययोजना आणि कंक्लुजन. आता जमात ए इस्लामिक काय आहे बघा. तर जमात एक इस्लामिक आपण बघितलं, त्याच्यामध्ये काय आहे, मुस्लिम लोकांची इस्लामिक जे काही त्यांचे धर्म आहेत त्यांच्याविषयीची जी जागरूकता आहे ती पसरवण्याचं काम, त्याच्याविषयी एक त्यांचा संदेश पोहोचवण्याचं काम ही संघटना करत होती. आणि तेच बंद करण्यात आली. कारण काय होतं, कारण की OGW ह्या संघटनेचा फायदा घेऊन, आता ही कुठं होती, ही जम्मू काश्मीरमध्ये होती. तर जम्मू काश्मीरमध्ये असल्यामुळे झालं असं की जे बाहेरचे जे बॉर्डरवरचे जे लोक होते, अतिरेकी होते, ते काय करायचे, यांच्यामध्ये मिसळून जायचे. मग ते त्या धर्मांचा फायदा घेऊन, त्या धर्माच्या विचारांचा फायदा घेऊन त्यांच्यामध्ये एक वैचारिक मतभेद तयार करायचे. त्यामुळे व्हायचं काय, ही लोक त्या लोकांमध्ये मिसळले गेल्यामुळे आपल्याला होणारा जो काही घात आहे तो आपल्याला कळायचा नाही. त्यामुळे या जमात इस्लामिक संघटनेवर सरकारने बदली आणली. ठीक आहे, तर ओव्हरग्राऊंड वर्कर्स काय, ते हे बेसिकली हे काय आहेत, ते या अतिरेकी दहशतवाद्यांचे बिझनेस म्हणत, म्हणजे काय, हे प्रोव्हाइड करणार व्यापारी मधले, जे काय करणार, यांना गन प्रोव्हाइड करणार, यांना हत्यारं प्रोव्हाइड करणार, यांना न्यूज प्रोव्हाइड करणार, कुठे काय चालू आहे, यांना एक बेसिकली एक मॅप प्रोव्हाइड करणार की कुठे तुम्हाला काय काय करायचं आहे. तर जे आपले दहशतवादी जे आहेत ते काय करणार, त्यांच्याकडे बंदूक असणार, तिथे जाऊन त्यांना फक्त गोळीमारा करायचा. पण जे मॅप आखायचं, नक्षा आखायचं काम कोण करतं, हे OGW. याच्यामध्ये आता भरती करायची असेल तर ते कोण करतं, OGW पूर्णपणे त्यांना अन्नसाठा पुरवण्यापासून ते हत्यारं पुरवण्यापर्यंत सगळं काम हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स करतात. ठीक आहे, आता बघा, पण हे कसे, हे बेधडक उघडपणे लपून नाही, हे तिथे मिसळून, लोकांमध्ये मिसळून हे प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. OGW ने बजावलेल्या भूमिकेचे परीक्षण, अन्न आणि रसद समर्थन, प्रचार आणि कट्टरवादी कथा, नवीन भरती शोधणे, इतर भागदारांसह समन्वय, बेकायदेशीर पैशासाठी प्रवाह, दहशतवादी योजनांचे नियोजन. आता बघा, आता किती साऱ्या गोष्टी हे दहशतवाद्यांना प्रोव्हाइड करतात. पहिलं काय, अन्न आणि रसद, यांना अन्न प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, पुन्हा प्रचार आणि कट्टरतावादी कथा म्हणजे काय, कशासाठी आपण हे करतोय, त्यांचे जे दहशतवादी विचार आहेत, जे आत्मघाती विचार आहेत त्यांना बळकट करणं आणि त्यासाठी त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर प्रचार करत राहणं त्यांच्यासाठी. ठीक आहे, नवीन भरती शोधणे म्हणजे जे आता याच्यामध्ये तुम्ही बघा 7 ते 32 वयोगटामधली मुलं असतात, लहान लहान सुद्धा मुलं असतात जी OGW मध्ये सामील असतात. ती काय करतात, आता याच्यामध्ये त्यांची नवीन भरती शोधणे, अशी मुलं शोधणे जी अनाथ आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांचे पूर्णपणे विद्रोही विचार आहेत, जे अशी स्टेप घेऊ शकतात, जे खूप जास्त कॉन्फिडंट आहेत किंवा अशी स्टेप घेऊ शकतात, बंदूक वगैरे पकडू शकतात, अशी लोकही शोधून आणणार. इतर भागदारांसह समन्वय, तिथे मग काय करणं की वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसोबत संबंध करणं, त्यांची जेवढी काही दहशतवाद्यांना तिकडे जाण्यासाठी जर स्थलांतर करायचं असेल ती सगळी जागा त्यांच्यासाठी सुरक्षित करण्याचे काम हे लोक करतात. ठीक आहे,
आता बेकायदेशीर पैशासाठी प्रवाह म्हणजे काय? बेकायदेशीर पैसे. आता यांना जर हत्यारं पाहिजे असेल तर काय पाहिजे? पैसा पाहिजे. तर पैसा कोण प्रोव्हाइड करणार? OGW. हे कुठून प्रोव्हाइड करणार? वेगवेगळ्या नेत्यांशी किंवा तिथल्या ज्या जागी राहणाऱ्या लोकांशी, जे श्रीमंत लोक आहेत यांच्याशी एक डील पक्की करून ते काय करणार? पैसे घेणार, त्यांना धमकवून, त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून पैसा उकळवणार. आता बघा, दहशतवादी योजनांचे नियोजन अंमलबजावणी करण्यात मदत म्हणजे काय? आता दहशतवादी काय आहेत? त्यांची एक विचारधारा पक्की आहे, त्यांना बंदूक घ्यायची आहे, जाऊन तिथे हत्याकांड करायचं आहे त्यांना. पण याच्यामध्ये त्यांच्या विचारधारेला ठामपणे रुजवणारे कोण आहेत? तर हे OGW. हे काय आहेत? बेसिकली हे सामान्य व्यक्तीसारखेच राहतात. म्हणजे त्यांचे कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी कोणत्याही वेशामध्ये हा OGWचा वर्कर आपल्याला दिसू शकतो. तो जनरली सामान्य जनतेमध्ये इतका मिसळतो, तो आपला मित्र जरी असेल तरी आपल्याला कळणार नाही, अशा पद्धतीने त्याची पहचान असते. ठीक आहे. तर मग तो काय करणार? तो जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा त्या लोकांना गरज पडेल, त्या वेळेला त्यांना पैसे किंवा त्यांच्या कामाचा मोबदला किंवा त्यांना पैसे किंवा त्यांना काय, तर त्यांना गन प्रोव्हाइड करणे, त्या हत्यारं प्रोव्हाइड करणे, बॉम्ब वगैरे प्रोव्हाइड करणे, ग्रेनेड्स वगैरे ते प्रोव्हाइड करतात. कोण? OGW. OGWच्या प्रभावाला तटस्थ करण्यासाठीचे उपाय. आता यांना जर आपल्याला हे करायचं असेल, शोधून काढायचं असेल, यांचा नायनाट करायचं असेल, याच्यासाठी काय उपाय केले पाहिजे जरा? तर याच्यासाठी उपाय काय केले पाहिजे की एक सामाजिक आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे. कशी? तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे समाजाला हे सांगायला हवं की प्रत्येक व्यक्ती जो अनोळखी आहे त्याच्यावर विश्वास टाकू नये, त्याच्या हालचालीवर नजर असावी. एक जरी त्याच्यामध्ये अशी आपल्याला खून दिसली की जी चुकीची आहे किंवा आपल्याला हे विचित्र वाटतंय, त्याच्यावर लगेच त्याची अंमलबजावणी करणे, सरकारला कळवणे, पोलिसांना कळवणे, हे झालं पाहिजे. अनाथ आणि महिलांचे पुनर्वसन, जी अनाथ मुलं आहेत, जी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, या अशा जे व्यक्ती आहेत ज्यांच्यावर अन्याय झाले यांचे पुनर्वसन करणं, ज्या महिलांवर अत्याचार झालेत किंवा ज्या विधवा महिला आहेत यांचं पुनर्वसन करणं, जेणेकरून ही लोक या दहशतवाद्यांच्या OGWच्या लोकांमध्ये मिसळणार नाहीत आणि याचा फायदा ती लोक घेणार नाही. इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर, तेच इन्फ्रास्ट्रक्चर काय? तर त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ड्रोन, जे आपल्याकडं कोणते ड्रोन नाहीयेत, हमलावर ड्रोन नाहीयेत, फक्त सर्व्हिलन्ससाठी ड्रोन आहेत. तर मग आपण कुठपर्यंत नजर ठेवू शकतो? फक्त ते काय करतात एवढीच आपण नजर करू शकतो. आणि ते पण कुठे? जर ते जंगलाच्या बाहेर असतील तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे काय करू शकतो? वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक, जसं की आपण GPS सेट करू शकतो, त्यांच्याकडे कॅमेरा सेट करू शकतो. ते जिथे जिथे आपल्याला संशय आहे त्या ठिकाणी लगेच कॅमेरा लावणे, ह्या ज्या बेसिक पातळीवर आहेत आपण गोष्टी करू शकतो. आणि मेन म्हणजे मीडियामध्ये ज्या काही आपल्या सरकारी हालचालांच्या ज्या न्यूज त्यांच्याकडे जातात, जे गुप्त असायला हवेत, ते आपल्याला स्टॉप करायला हवं. ठीक आहे. मानवी आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे म्हणजे तेच कॅमेरा वगैरे फिट करून, किंवा जर एखाद्या स्थानिक व्यक्तीला जरी संशय आला तरी त्यांनी त्याचा कॅमेरा फिट करून बाबा लक्ष ठेवणे की इथे काही गडबड तर नाही ना. आंतरराष्ट्रीय सहकार्य, जलगती न्यायालय म्हणजे काय? लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ज्या काही लोकांवर अन्याय होतो त्या लोक कशी जातात की त्यांच्यावर न्यायालयाचे खटले चालूच असतात, पण ते काय पूर्ण होत. मग ते काय करतात? त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याचा बदला ते स्वतःच घ्यायला निघतात. आणि त्यावेळेस ज्यांच्या पाठीमागे पोलीस लागले तर ते काय करतात? अशा संघटनांमध्ये भरती होऊन जातात. एक तर दहशतवादी बनतात, नाही ते नक्षलवादी बनतात. आता याच्यामध्ये सरकारने भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्यात ज्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दहशतवाद्यांवर कंट्रोल करता येईल. ठीक आहे. OGCW ना कंट्रोल करता येईल. त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी? OGCWच्या ऍक्टिव्हिटी मीडिया प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्यांच्यावर सोशल मीडिया थ्रू नजर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये नॅशनल इंटिग्रेशनचा इंडियन कल्चर एक प्रोग्राम घेण्यात आला होता, ज्याच्यामध्ये 100 मुलांना बोलावून त्यांना समजवण्याचा, आपलं कल्चर पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. एक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हिमायत नावाची एक त्यांनी योजना आणली होती. त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं? स्टुडंट्सला एक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री कुशल विकास योजना, मिशन पेहल पण एक मुख्य योजना होती. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की फेस टू फेस ज्या ठिकाणी नक्षलवादी किंवा दहशतवादी लोक राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या शाळेमध्ये, स्टुडंटच्या तिथे शाळेमध्ये जाऊन त्यांचं स्पेसिफिकली फेस टू फेस त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं, काय चालू आहे आतमध्ये बाहेर वगैरे, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारधारा कशी आहे, किंवा ते तर त्या लोकांमध्ये मिसळलेले तर नाही आहेत ना, किंवा त्यांची आत्मघाती विचार तर नाही आहेत ना, एक आढावा घेण्याचा प्रयत्न या पेहलनी केला होता, मिशन पेहलनी केला होता. आणि तीही एक खूप छान योजना वाटली. तर ह्या सगळ्या योजनांचा आपण काय केलं? सरकारने
अंमलबजावणी केली. त्याचप्रमाणे याचं कंक्लुजन कसं येणार बघा. आता हे बघा, जम्मू काश्मीरमध्ये जमात ए इस्लामिक याला बंदी घालण्यात आली. याच्यामुळे काय झालं, OGW ला नुकसान झालं. OGW ला नुकसान झालं, OGW उघड झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी भरपूर सारे सरकारने प्रयत्न केले. मग आता हे जे मुद्दे आपण क्वेश्चन मध्ये मांडलेले आहेत ते मुद्दे काय करायचे आपल्याला, स्टेप बाय स्टेप कंक्लुजन मध्ये मांडायचे. शॉर्ट मध्ये एक छोटासा पॅरेग्राफ की बाबा याच्यामुळे हे झालं जमाते इस्लामिक. तर मग OGCW ने काय काय केलं, मग त्यांनी ते झाल्यानंतर त्याचं काम काय, मेन काम काय होतं, एवढं अन्न पोहोचवणे किंवा त्यांना हत्यारं पोहोचवणे, हे शॉर्ट मध्ये आपल्याला कंक्लुजन मध्ये एक तात्पर्य द्यायचं आहे. ठीक आहे.